वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026साठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्र विषयाचे म्हणजे समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत. कारण जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे मित्रांनो, आणि 5वी ते 12वी मधले जे मेन टॉपिक आहे जे परीक्षेत वारंवार विचारले जात आहे ते संपूर्ण अनालायसिस करून आपण आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ क्रमांक 5 आपण या ठिकाणी पाहत आहोत. यापूर्वी 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहे प्लेलिस्टमध्ये आणि 2 प्रश्नपत्रिका सुद्धा म्हणजे 2025ची प्रश्नपत्रिका सुद्धा आपण अपलोड केलेली आहे मित्रांनो. ते तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा मित्रांनो, प्रश्न 1. पहिला जे प्रश्न आहे म्हणजे बेसिक नुसार आपण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहोत. म्हणजे 4थीच्या पुस्तकात, 5वीच्या पुस्तकात, 6वीच्या पुस्तकात जशा प्रकारे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहोत की उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. दोन्ही पेपरसाठी हा प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहे. पेपर 1 EVS आणि पेपर 2 समाजशास्त्र. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विलार्ड लिबी, चार्ल्स डार्विन, ख्रिश्चन थॉम्सन किंवा लुई लुकी. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न काय आहे, प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की उत्क्रांतीची संकल्पना सुस्पष्ट स्वरूपात सर्वप्रथम कोणी मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 असणार आहे चार्ल्स डार्विन आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. काही इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे प्रश्नासंदर्भात. हे बघा तुमच्यासाठी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की चार्ल्स डार्विन यांनी सजीवांच्या उत्क्रांतीची संकल्पना अत्यंत सुस्पष्ट आणि शास्त्रशुद्ध स्वरूपात सर्वप्रथम मांडली. ओके, पहिला पॉईंट झाला. त्यानंतर काय दिलेलं आहे बघा, दुसरा पॉईंट काय दिलेला आहे, त्यांनी 1859 मध्ये ऑन द ओरिजिन ऑफ स्पीच हा जगप्रसिद्ध ग्रंथ प्रसिद्ध केला, ज्यामध्ये नैसर्गिक निवडीचे सिद्धांत म्हणजे थेअरी ऑफ नेचर सिलेक्शन्स मांडला. या सिद्धांतानुसार जीवसृष्टीची उत्पत्ती आणि विकास कसा झाला याचा उलगडा झाला, म्हणून त्यांना उत्क्रांतीवादीचा जनक म्हटला जातो. हे सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो की उत्क्रांतीवादीचा जनक कोण, तर चार्ल्स डार्विन. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे मित्रांनो ते इम्पॉर्टंट आहे. कारण समाजशास्त्र विषयासाठी म्हणजे नेमका सिलेबस कोणता, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन आहे की काय आपण म्हणजे काय वाचन करायचं, काय म्हणजे कोणते पुस्तक रेफर करायचे. तर हे बघा मित्रांनो, आमचे जे व्हिडिओ आहे जवळपास 50 ते 60 व्हिडिओ तुम्हाला परीक्षेपर्यंत या ठिकाणी फक्त समाजशास्त्र विषयासंदर्भात मिळणार आहे. आणि टोटली 5वी ते 12वी मध्ये जे मेन टॉपिक आहे ते टोटली टॉपिक आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर चॅनलला जॉईन करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो. कारण समाजशास्त्रासाठी तुमच्यासाठी खूप मोठा फायदा या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. हा प्रश्न काय आहे बघा, प्रश्न दिलेला आहे की अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणी तयार केला. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे TETच्या परीक्षेमध्ये आपल्याला जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, सेम टू सेम त्याच टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अमेरिगो वेस्पुसी, थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन किंवा कोलंबस. अशा प्रकारे 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला होता. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की फ्लासीची लढाई कोणत्या साली झाली. आता हे बघा मित्रांनो, फ्लासीची लढाई कोणत्या साली झाली. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल की 1757 मध्ये फ्लासीची लढाई झाली होती. सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्या दरम्यान ही लढाई झाली होती मित्रांनो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा आपण ॲड केलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की माहिती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून आपण हे माहिती या ठिकाणी एकत्रित केलेली आहे. माहिती अशा प्रकारे आहे की फ्लासीची लढाई 1757 मध्ये भागीरथी नदीच्या पूर्वेस पश्चिम बंगालच्या फ्लासी प्रदेशात झाली. लक्षात ठेवा मित्रांनो, पॉईंट नंबर 1 खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रश्न
बदलून बदलून विचारले जात आहे. पॉईंट नंबर 2 दिलेला आहे की रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालच्या शेवटच्या स्वतंत्र नवाब सिराजुद्दौला आणि त्यांच्या फ्रेंच मित्राच्या सैन्यावर विजय मिळवला. आणि पॉईंट नंबर 3 दिलेला आहे की त्यानंतर मीर जाफरला बंगालचा नवाब म्हणून मुर्शिदाबादच्या गादीवर बसवण्यात आले. मीर जाफरला गद्दार म्हणून आपण ओळखतो मित्रांनो. तर अशा प्रकारे हे 3 टॉपिक या ठिकाणी दिलेले आहे प्लासीच्या लढाई संदर्भात जी 1757 मध्ये झाली होती. पुढचा प्रश्न मित्रांनो बॅक टू बॅक आपण काही इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहोत. तर हे बघा पुढचा जे प्रश्न आहे बक्सरची लढाई केव्हा झाली. आता या ठिकाणी जे प्रश्न आहे मित्रांनो ते बक्सरच्या लढाई संदर्भात आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे 1764, 1760, 1767 किंवा 1707 अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 1764 असेल म्हणजे 1757 आणि 7 वर्षानंतर बक्सरची लढाई झाली होती. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 5वा जे प्रश्न आहे खूप सोपा प्रश्न आहे. परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, रानडे, लोकहितवादी, विष्णू शास्त्री पंडित अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हा प्रश्न म्हणजे तुम्हाला TET मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. म्हणजे थोडा विवादित हा प्रश्न आपण याला म्हणू शकतो मित्रांनो. कारण की व्हॅटिक सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे तर आन्सर कीमध्ये 100% दिलेला आहे. परंतु जेव्हा आपण गुगलवर नेटवर सर्च केला तर ते 5% दाखवत आहे. म्हणजे 0.5% दाखवत आहे. तर याच्या जे परीक्षा परिषदेतर्फे जे उत्तर मिळालेलं आहे ते 100% मिळालेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे डी असेल ते परीक्षा परिषदेच्या आन्सर कीनुसार बरोबर असणार आहे. म्हणजे 100% व्हॅटिक सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या आढळते. ऑप्शन जे डी असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा 7वा जे प्रश्न आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे आहे की शेती, कारखानदारी, वाहतूक, नागरीकरण हे डॅश डॅश घटक आहे. ते काय बघा मित्रांनो हा लॉजिकली प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा 2024 आणि 2025च्या परीक्षेमध्ये बहुतेक प्रश्न विचारले गेलेले आहे मित्रांनो. परीक्षा सोपी होत आहे. म्हणजे पूर्वी जी परीक्षा होत होती TETची खूप कठीण प्रश्न विचारले जात होते. परंतु आता लॉजिकली प्रश्न विचारले जातात. सोपे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. आणि निकाल सुद्धा चांगला लागलेला आहे. आपला हिंदी आणि मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जे आहे मित्रांनो ते 22% लागलेला आहे. म्हणजे इतिहास आहे. म्हणजे आतापर्यंत कधीच इतका निकाल TET मध्ये लागलेला नाही. 22% निकाल लागलेला आहे. या ठिकाणी प्रश्न काय आहे शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे घटक आहे. आर्थिक घटक, सामाजिक, प्राकृतिक किंवा राजकीय. तर हे बघा मित्रांनो शेती, कारखानदारी आणि वाहतूक हे आर्थिक घटक आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला जात आहे की भारतातील राज्यांमध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते. तर हे बघा मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात जे मोठे राज्य असणार आहे ते राजस्थान असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अवंती, माळवा जशा प्रकारे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे तशाच प्रकारे अशमक हे प्लेस म्हणजे हे ठिकाण कोणत्या जागी आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे हे लॉजिकली प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न समजत नाही. या ठिकाणी प्रश्न काय आहे की अवंती म्हणजे माळवा जशा प्रकारे मध्य प्रदेशमध्ये आहे तशाच प्रमाणे अशमक हे कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे. अशा प्रकारे हे प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. तर हे बघा अशमक महाराष्ट्रात आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या संदर्भात आपण काही नोट्स या ठिकाणी एकत्रित केलेले आहोत. तुम्ही पाहू शकतात हे इम्पॉर्टंट नोट्स आहे मित्रांनो. अशमक किंवा अस्सक हे दक्षिण भारतातील गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले एकलुते एक महाजनपद होते ज्याची राजधानी पोटली किंवा पोतन वर्तमान बोधन तेलंगणा जे प्राचीन काळी महाराष्ट्राच्या क्षेत्राचा भाग होता. म्हणजे प्राचीन काळी हे महाराष्ट्राच्या क्षेत्राचा भाग होता. तर ऑप्शन जे सी असेल पर्याय जे सी दिलेला आहे महाराष्ट्र ते आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स या ठिकाणी आपण ऍड केलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. आता 10वा प्रश्न आहे की चैतन्य महाप्रभू
शंकरदेव सुरदास यांनी डॅश डॅशचे महत्त्व सांगितले. आता हे बघा मित्रांनो, चैतन्य प्रभू संदर्भात आपल्याला माहिती नाही, शंकरदेव संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती नाही, परंतु सुरदास संदर्भात आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला माहित आहे की सुरदास यांनी कोणाचे महत्त्व सांगितले, तर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन जे एक असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चैनल की मेंबरशिप हवी असेल तर फक्त ज्वाइन बटन ज्वाइन करून अपन ही मेंबरशिप घेऊन गया. दोस्तों अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करेंगे तो मैं आपको बता रहा हूँ कि महाटेट 2025 के लिए आपको 250 वीडियो हमारे तरफ से बिल्कुल फ्री में मिलने वाले दोस्तों. और एक एक वीडियो जो होगा वो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होगा दोस्तों, क्योंकि यहाँ से वीडियो देखकर ही आप परीक्षा को पास कर सकते हैं. मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, क्योंकि जिस प्रकार का क्वेश्चन का हमारा सिलेक्शन होता है, आप हमारा पुराना रिजल्ट देखेंगे दोस्तों, 22% रिजल्ट रहा है 2025 की परीक्षा में, 23 नवंबर 2025 की परीक्षा में. तो बहुत जबरदस्त रिजल्ट रहा है दोस्तों. चैनल को मेंबरशिप हासिल कर लेंगे और यहां पर बने रहेंगे. मैं आपको बता रहा हूं बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट क्वेश्चन आप लोगों के लिए यहाँ पर रेगुलर आएंगे दोस्तों. 100 क्वेश्चन में से 20 क्वेश्चन का सिलेक्शन हमारी वीडियो में आप लोगों के लिए करते हैं, क्योंकि आप हमारे जितने भी वीडियोस देख रहे हैं दोस्तों, एक भी बोगस क्वेश्चन हमने हमारे प्रश्न पत्रिका में, हमारे वीडियो में, हमारे पीडीएफ में ऐड नहीं किया है. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. और समाजशास्त्र के लिए मैं आपको बोल रहा हूँ दोस्तों, आप लोगों के लिए बहुत जबरदस्त ये चैनल है, इसके साथ बने रहिए. समाजशास्त्र के यहाँ से आपको करीब 2000 क्वेश्चन जो है दोस्तों वो देखने के लिए मिलेंगे 5वीं से 12वीं की किताबों के आधार पर, क्योंकि आप ढूंढते बैठेंगे तो आपको मिलने वाले नहीं है दोस्तों. इसलिए आप हमारे साथ बने रहिए, हम आपको पूरा सपोर्ट और समर्थन यहाँ पर क्या है करने वाले. पाहूया पुढचा प्रश्न. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा प्रश्न 2024च्या परीक्षेमध्ये विचारला गेला होता. ओके, 2024च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की शत्रूचे रणगाडे नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्रे कोणते, म्हणजे मिसाइल्स कोणते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, नाग, पृथ्वी, अग्नी किंवा आकाश. ऑप्शन 1 जे असेल नाग आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा 12वा प्रश्न काय दिलेला आहे की कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, याचे कारण काय. हा प्रश्न सुद्धा म्हणजे लॉजिकली प्रश्न आहे. काही आपण अभ्यास नाही केला तरी परंतु आपण या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. 4 पर्याय तुम्ही वाचून घ्या. एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा म्हणून, दुसऱ्या प्रदेशात मुबलक जागा उपलब्ध असते म्हणून, ऑप्शन 3 लोकसंख्या सर्वत्र समान वितरित होण्यासाठी, किंवा ऑप्शन 4 सर्व प्रदेशाचा आर्थिक विकास होण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, कोणत्याही प्रदेशात आर्थिक केंद्रीकरण झाले, कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, याचे कारण आहे सर्व प्रदेशाचा आर्थिक विकास होण्यासाठी. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हा अधिकारी करीत नाही. आता हे बघा मित्रांनो, कोणते कार्य जिल्हा अधिकारी करत नाही अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, शेतसारा गोळा करणे जिल्हाधिकारी यांचे कार्य आहे. सभाबंदी, संचारबंदी, आवश्यकता भासल्यास जाहीर करणे हे सुद्धा त्यांचे कार्य आहे. आणि निवडणूक योग्य प्रकारे पार पडणे हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे. परंतु जिल्हा परिषदेचे सभांचे अध्यक्षपद भूषवणे हे त्यांचे कार्य नाही. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा सुद्धा एक लॉजिकली प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला इतका नॉलेज आहे ॲज अ टीचर की आपण अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे विदाऊट एनी स्टडी सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो. कारण हे बघा तुम्ही, आता प्रश्न काय आहे, जिल्हा अधिकारी यांचे कार्य कोणते नाही, सिंपल आहे. ओके, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा जे प्रश्न आहे, 14वा जे प्रश्न हे 2024च्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 15 जे 5 प्रश्न पण ऍड केलेले आहे. म्हणजे लेटेस्ट क्वेश्चन आहे. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो. आता हे बघा मित्रांनो, अर्थ विधेयक या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला हिंट मिळालेली आहे की कोणत्या विधेयकाचा समावेश अर्थ विधेयकात होतो. तर अर्थ म्हणजे टॅक्स, आयकर कररचना प्रणालीत बदल करण्याबाबत. तर हे बघा, आयकर कररचना प्रणालीत बदल करण्याबाबत. म्हणजे पर्याय जे 2 आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 15. 15वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की हवेची बाष्प धारण क्षमता अधिक असते.
म्हणजे डॅश डॅश हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते, कोरडे, उष्ण, थंड किंवा उबदार. तर हे बघा, उष्ण हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेलं आहे सर, ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. हे बघा, नोट्स या ठिकाणी आपण ॲड केलेले आहे. ओके, एक आमची जाहिरात आहे मित्रांनो, 2 मिनटं पाहून घ्या. महाटेट 2026 अपडेट नोट्स आहे. म्हणजे मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयासाठी आपण या ठिकाणी नोट्स ॲड केलेले आहे मित्रांनो. PDF नोट्स आहे, अपडेट नोट्स आहे. कारण प्रत्येक परीक्षेपूर्वी आपले जे नोट्स असतात ते अपडेट असतात मित्रांनो, त्यामध्ये चेंज केलेले असतात, पुन्हा टाईप केलेले असतात. म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये आपण जे नोट्स वापरले होते, 2026च्या परीक्षेमध्ये तो नोट्स आपण वापरत नाही मित्रांनो. कारण परीक्षे म्हणजे प्रश्नपत्रिका कशी आलेली आहे ते पाहून पुन्हा आपण या ठिकाणी नोट्स नव्याने तयार करतात. आणि या ठिकाणी 3 नोट्स आहे. म्हणजे 399 मध्ये तुम्हाला हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र म्हणजे 90 मार्कासाठी तुम्हाला हे नोट्स या ठिकाणी दिली जाणार आहे मित्रांनो. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स मिळणार आहे मित्रांनो. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास शुरू करतात. और मैं आपको बता रहा हूँ दोस्तों कि इतने क्वालिटी नोट्स है, इतने बेस्ट नोट्स है कि इसको पढ़ने के बाद आप यहाँ से 90 में से, क्योंकि 90 मार्क्स के जो आपके सामने दिख रहे हैं ना, पेपर 1 और पेपर 2 के लिए, क्योंकि 30-30 मार्क्स के सेक्शन होते हैं हिंदी, मराठी और बालमानसशास्त्र के, तो 90 में से आपको 70 मार्क मिलेंगे दोस्तों. क्योंकि हमारा मकसद क्या है, हमारा मकसद है आपको सिर्फ पास कराना. पैसा कमाना सिर्फ हमारा मकसद नहीं है दोस्तों, क्योंकि हमारे बच्चे पास होंगे, हमारे टीचर पास होंगे तो ही हमको सुकून मिलता है और आप हमारा पुराना रिजल्ट जो है वो देख सकते हैं. तो मैं आपको बता रहा हूँ, बड़े अच्छे नोट्स है, बड़े बेहतर नोट्स है, और थोड़ा सीरियसली होकर पढ़ो यार. कैसा है ना, मतलब आप पढ़ रहे हैं ना तो थोड़ा सा सीरियसली होकर, क्योंकि अभी मतलब अब जो पता है आपको, TAT जो है ना वो हमारी जान पर आ गई, क्योंकि हमको पास ही होना है, हर हाल में पास होना, और हम पास भी कर दे रहे हैं. मैं आपको बता रहा हूँ, जितने बच्चे हमारे पास होते हैं, हम हमारे व्हाट्सअप चैनल पर उनके स्क्रीनशॉट डालते हैं और उनके कॉमेंट्स आप पढ़ेंगे दोस्तों, क्योंकि आपका पास होना ही यहाँ पर मेन हमारा मुख्य उद्देश्य है दोस्तों. तो अच्छे नोट से आप इसको परचेस कर जो है पढ़ सकते हैं. और मैं आपको बताता हूँ कि गारंटी देता हूँ दोस्तों कि आपको 90 में से यहाँ पर 70 मार्क मिलने चाहिए. इस प्रकार की ये नोट्स मैंने खुद बनाए दोस्तों. वीडियो को प्लीज लाईक करेंगे और चॅनल को सबस्क्राईब करेंगे. पुढचा प्रश्न क्रमांक 16. आता हे बघा, 16वा जे प्रश्न आहे, प्रश्न काय विचारलेला आहे की मलेशियाची आर्थिक राजधानी. ओके, आर्थिक राजधानी विचारलेली आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. मलेशियाची आर्थिक राजधानी कोणती, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पुत्रजया, क्वालालंपूर, पेराक किंवा जॉर्ज टाउन. तर हे बघा मित्रांनो, मलेशियाची जी आर्थिक राजधानी आहे ती आहे कोलालंपूर. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. 20 पैकी जर तुम्हाला 15-16 मार्क, 14-15 मार्क या ठिकाणी मिळत आहेत तर तुम्ही म्हणजे एकदम बेस्ट तुमचा अभ्यास सुरू आहे असं तुम्ही समजून घ्या मित्रांनो. कमीत कमी 14-15 मार्क आपल्याला 20 पैकी या ठिकाणी मिळाले पाहिजे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती. सोपा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे की हडप्पा संस्कृती ही कोणती संस्कृती होती. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. नागर संस्कृती, ग्रामीण संस्कृती, औद्योगिक संस्कृती किंवा सामाजिक संस्कृती. अशा प्रकारे मित्रांनो 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 18 दिलेला आहे की बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती. मोस्ट IMP हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी असणार आहे की बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती. आपल्याला 4 पर्याय, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव किंवा यापैकी सर्व. तर हे बघा, बदामी ही मूळ राजधानी कोणाची होती, तर चालुक्य यांची होती. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की खालीलपैकी कोणता घटक सामाजिक शास्त्रात येत नाही. सोपा प्रश्न आहे, म्हणजे एक लॉजिकली प्रश्न आपण या ठिकाणी टाकलेला आहे. खालीलपैकी कोणता घटक सामाजिक शास्त्रात येत नाही, तर अर्थशास्त्र याचा समावेश सामाजिक शास्त्रामध्ये होतो, म्हणजे सोशल सायन्समध्ये होतो, नागरिकशास्त्र सुद्धा होतो आणि राज्यशास्त्र सुद्धा होतो. परंतु सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स याचा समावेश सामाजिक शास्त्रात होत नाही. ऑप्शन जे D असेल, पर्याय जे D दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि शेवटचा जे प्रश्न आहे, हा प्रश्न म्हणजे इतिहास विषयाचा जनक कोण, इतिहास लेखनशास्त्राचा जनक कोण, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. डॉक्टर जोन्स, हेरोडोट्स, मस्कमुलर किंवा स्टनले हॉल. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे
आपला बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण म्हणजे टॉप 20 क्वेश्चन आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण परिसर अभ्यास आणि इतिहास विषयामध्ये म्हणजे समाजशास्त्र विषयामध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते संपूर्ण अनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रश्न या ठिकाणी ॲड करत आहोत मित्रांनो. आणि महाटेट 2026 मराठी क्वेश्चन सेट अवेलेबल झालेले आहे. पेपर 1 साठी 10 क्वेश्चन सेट आहे, पेपर 2 साठी 10 क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. विथ आन्सर की PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. प्राइस फक्त आपण 199 ठेवलेली आहे. म्हणजे ही 20 प्रश्नपत्रिका आहे. पेपर 1 साठी 10, पेपर 2 साठी 10 आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपण स्वतंत्र आन्सर की दिलेली आहे मित्रांनो. आणि बेस्ट प्रॅक्टिस सेट महाटेट 2026 साठी हे असणार आहे. युजफुल आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. फक्त 10 रुपयाची एक प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी ही मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 30 प्रश्न आहे मित्रांनो आणि सेम कॉपी आहे. म्हणजे 2025 मध्ये जशा प्रकारे परीक्षा झालेली आहे, कविता विचारली जातात, म्हणजे उतारे विचारले जातात, ग्रामर विचारले जातात, ते टोटली कंटेन आपण साहित्यकार रचनाकार हे संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे मित्रांनो. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.